आपल्या स्वयंपाकघरात ना एक भन्नाट रासायनिक जग दडलेलं आहे माहितीये. चला तर आज आपण आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमधूनच हे गुपित उलगडून बघूया. लिंबू, साबण, मुंगीचा चावा यात काय साम्य असेल बरं? ऐकायला तर एकदम वेगळ्या गोष्टी वाटतात नाही का? पण गंमत अशी आहे की या सगळ्या एकाच मोठ्या रासायनिक कुटुंबाचा भाग आहेत आणि अशी दोन महत्वाची कुटुंब आपल्या आजूबाजूला नेहमीच असतात. तर मग ओळख करून घेऊया या दोन कुटुंबांची, आम्ल आणि आम्लारी. चला बघूया यांना ओळखायची सोपी खूण काय आहे. म्हणजे बघा, आम्ल चवीला आंबट जसं की लिंबू किंवा विनेगर, आणि आम्लारी ते चवीला थोडे तुरट किंवा कडू असतात आणि हाताला एकदम साबणासारखे निसरडे लागतात जसं की खाण्याचा सोडा. म्हणजे चव आणि स्पर्शावरून ओळखता येतं. पण थांबा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही अनोळखी केमिकलची चव घेणं अजिबात सुरक्षित नाहीये, हे कायम लक्षात ठेवायचं. मग प्रश्न असा आहे की यांना सुरक्षितपणे ओळखायचं कसं? त्यासाठी आपल्याला काहीतरी डिटेक्टिव्ह टूल्स लागतील नाही का? म्हणजे धोका न पत्करता त्यांचं खरं रूप आपल्याला कळेल. आणि त्यासाठी आपण वापरतो दर्शक, म्हणजेच इंडिकेटर्स. हे म्हणजे निसर्गाने दिलेले रंगीत संकेत आहेत. हे पदार्थ म्हणजे खरं तर केमिकल जगातले गुप्तहेरच आहेत. ते स्वतःचा रंग बदलून आपल्याला सांगतात की समोरची गोष्ट आम्ल आहे की आम्लारी. तर दर्शक म्हणजे नक्की काय? हा असा पदार्थ आहे जो आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आला की आपला रंग बदलतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे असे अनेक दर्शक पूर्णपणे नैसर्गिक असतात. आपल्या घरात, बागेत अगदी सहज सापडतात. ही बघा निसर्गाची गुप्तहेर पेटी. लिटमस पेपर तर सगळ्यांना माहीतच आहे. आम्लामध्ये लाल आणि आम्लारीमध्ये निळा होतो. पण आपली हळद, ती आम्लामध्ये पिवळीच राहते, पण साबणासारख्या आम्लारीच्या संपर्कात आली की लगेच लाल होते. जास्वंदाचं फूल तर आम्लामध्ये गडद गुलाबी आणि आम्लारीमध्ये हिरवा रंग देतं. म्हणजे बघा, प्रत्येक दर्शकाचा स्वतःचा एक वेगळा कलर कोड आहे. किती इंटरेस्टिंग आहे हे. हे बघा, हे तर आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. कधी जेवताना कपड्यांवर हळदीचा डाग पडला आणि त्यावर साबण लावला तर तो लगेच लाल होतो. का? कारण साबण हा आम्लारी आहे आणि हळद हा एक नैसर्गिक दर्शक आहे. एकदम परफेक्ट उदाहरण आहे हे. बरं, मग एक प्रश्न पडतो. सगळी आम्ल आणि आम्लारी सारखीच पॉवरफुल असतात का? म्हणजे सफरचंदात जे आम्ल असतं ते कारच्या बॅटरीमधल्या आम्ल्या एवढं स्ट्रॉंग असेल का? नक्कीच नाही, बरोबर? त्यांची ताकद मोजण्यासाठी आपण वापरतो पीएच स्केल. हे पीएच स्केल म्हणजे आम्ल आणि आम्लारींसाठी एक पॉवर रँकिंगच आहे असं समजा. ही रँकिंग 0 ते 14 पर्यंत असते. हे बघा, हे आहे ते पीएच स्केल. आपल्या पोटातल्या ॲसिडपासून ते घरातल्या ब्लीचपर्यंत अनेक गोष्टींची ताकद आपल्याला यावरून कळते. हे एक प्रकारे या पदार्थांच्या अदृश्य शक्तीचं मार्गदर्शक आहे. हे स्केल समजायला एकदम सोपं आहे. बघा, 0 ते 6 म्हणजे ॲसिडिक, आणि आकडा जितका कमी ॲसिड तितकं पॉवरफुल. बरोबर 7 म्हणजे न्यूट्रल, म्हणजे उदासीन, जसे की शुद्ध पाणी. आणि 8 ते 14 म्हणजे बेसिक किंवा आम्लारीधर्मी. इथे आकडा जितका मोठा तितकी बेसची ताकद जास्त. बरं, ॲसिड आणि बेस हे तर एकमेकांचे एकदम विरुद्ध आहेत. मग काय होईल जेव्हा हे दोघं एकमेकांना भेटतील? इथेच तर खरी रासायनिक जादू घडते. या प्रक्रियेला म्हणतात उदासीनीकरण किंवा न्यूट्रलायझेशन. तर उदासीनीकरण म्हणजे काय? ही एक अशी केमिकल रिॲक्शन आहे जिथे एक ॲसिड आणि एक बेस एकमेकांवर प्रक्रिया करतात आणि एकमेकांचा प्रभाव पूर्णपणे नष्ट करतात. यातून तयार काय होतं? क्षार आणि पाणी. म्हणजे हा एक प्रकारचा केमिकल करार आहे ज्यात दोघेही आपले मूळ गुणधर्म विसरून जातात. चला ही प्रक्रिया सोप्या भाषेत समजून घेऊया. स्टेप 1, ॲसिड ज्यात H+ आयन असतात ते बेसला भेटतं ज्यात OH- आयन असतात. स्टेप 2, ते एकमेकांवर रिॲक्ट होतात आणि एकमेकांचा प्रभाव संपून टाकतात. स्टेप 3, यातून तयार होतात पूर्णपणे नवीन पदार्थ, क्षार आणि पाणी, आणि कधीकधी तर कार्बन डायऑक्साईडसारखा वायू पण बाहेर पडतो. हे बघा, हा प्रयोग तर तुम्ही घरी पण करून बघू शकता. विनेगर जे एक ॲसिड आहे त्यात खाण्याचा सोडा म्हणजे बेस टाकला की जोरात कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो, इतका की त्याने हा फुगा फुगतोय. म्हणजे ही रिॲक्शन किती पॉवरफुल असू शकते याचा हा उत्तम पुरावा आहे. आणि हा जो रासायनिक समझोता आहे ना, तो आपल्या आजूबाजूला रोज अगदी प्रत्येक दिवशी घडत असतो. चला आता याचे आपल्या रोजच्या आयुष्यातले काही उदाहरणे पाहूया. बघा, आपल्याला जेव्हा ॲसिडिटी होते म्हणजे पोटातलं ॲसिड वाढतं तेव्हा आपण अँटासिड घेतो. हे अँटासिड म्हणजे एक बेस आहे जे त्या ॲसिडला न्यूट्रलाइज करतं. मुंगी चावल्यावर जी आग होते ती तिच्या डंखातील फॉर्मिक ॲसिडमुळे. त्यावर आपण खाण्याचा सोडा लावला की आराम मिळतो.
शेतीत पण जर माती जास्त ॲसिडिक झाली तर त्यात चुना टाकून तिला न्यूट्रल केलं जातं. आणि हो, आपण रोज जी टूथपेस्ट वापरतो ती सुद्धा बेसिक असते, जी आपल्या दातांवर हल्ला करणाऱ्या ॲसिडला रोखते. म्हणजे बघा, एका साध्या केमिकल रिॲक्शनचा किती ठिकाणी उपयोग होतो. याचाच अर्थ आपल्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी सुद्धा ॲसिड आणि बेस यांचं संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे. हे साधं दिसणारं तत्त्व आपल्या आरोग्यापासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडे लागू होतं. चला तर मग आज आपण काय काय शिकलो त्यावर एक नजर टाकूया. पहिलं, ॲसिड आंबट असतात आणि बेस तुरट निसरडे असतात. दुसरं, त्यांना ओळखण्यासाठी आपण दर्शकांचा वापर करतो जे रंग बदलतात. तिसरं, त्यांची ताकद मोजण्यासाठी 0 ते 14चं pH स्केल वापरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा ॲसिड आणि बेस भेटतात तेव्हा ते एकमेकांना न्यूट्रलाइज करतात. ही उदासीनीकरणाची प्रक्रिया अँटासिडपासून शेतीपर्यंत सगळीकडे उपयोगी पडते. तर आता तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरातले एक छोटेखानी रसायनशास्त्रज्ञ झाला आहात. मग आता सांगा, यानंतर तुम्ही कोणता नवीन शोध लावणार आहात? कारण खरं तर आपलं संपूर्ण जग ही एक मोठी प्रयोगशाळाच आहे. आणि या नवीन ज्ञानाच्या मदतीने आपण काय काय शोधू शकतो याला खरंच काही मर्यादा नाही.